डॉक्टर स्वानंद पुंड यांनी मुद्गल पुराणावर लिहिलेल्या कथारूप आणि विश्लेषणातील खंड 9 योगचरितम अध्याय 9 मुद्गलदक्ष संवादे युगामृतार्थशास्त्रे चित्तभूमी निरोधेन अज्ञानीनाम क्रमयोग वर्णनम या 9व्या अध्यायातील हा दुसरा भाग आहे. हा आहे पान 241 ते 242. शांती संपन्न झाल्यावर नराने ती महाद्भुत जडावस्था सोडावी आणि इच्छा होईल तसे आचरण करावे. हृदयात पंचभूमी प्रचालक चिंतामणीचे दर्शन घेऊन स्वाधीन हृदय अवस्थेत शांती संपन्न होऊन नित्य विहार करावा. ब्रह्माचे दर्शन घेऊन सर्वत्र रसविहीन होऊन आनंदित होतो यास संशयच नाही. सर्व शांतीनेच आचरण करावे. हे दक्षा, या विधीने पापपरायण असलेला जीवही ज्ञानी होऊन क्रमाने योग साधून श्रेष्ठ योगी होतो. असे करण्यास असमर्थ असला तरी, एकदम जमले नाही तरी या योगाचे श्रवण करून महामतीने त्यात निष्ठायुक्त व्हावे. स्वधर्मनिरत होऊन निरंतर योगाची इच्छा करावी. निंद्य भोगाचे आस्वादन करीत असला तरी तो साधक या मार्गाने मात्र पात्र होऊन अंती स्वानंदास जाईल. तेथे गणेश्वरांना पाहून योगयुक्त होईल. ज्योतिर्मय देहधारण करून श्री गणेश भजन साधेल. ब्रह्मकल्पापर्यंत महाप्रलयापर्यंत तेथे राहून तो महामती अंती त्या गणराज प्रभूंमध्ये विलीन होऊन ब्रह्मरूप होईल. हे प्रजानाथा, हे करणे शक्य नसेल तर ब्रह्मार्पण भावाने स्वतःची कर्मे करावी. त्यानेच शुक्लगतीचा शुभ अवस्थेचा अधिकारी होऊन नर ब्रह्मभूत होईल. निष्काम योग मार्गाने सदैव ब्रह्मात तत्पर होईल. जर हे करणे शक्य नसेल तर कर्माचे त्रिविध फल त्यागून ब्रह्मभावाने योगाचरण करावे. कर्मफल त्यागाच्या बलाने मी ब्रह्मा आहे या निश्चयाने युक्त होऊन क्रमाने अन्य जन्मात तो कर्मसंयुक्त होतो, योगरत होतो. आगामी जन्मात तो नर निष्काम कर्मरत होतो, योगरस समायुक्त होऊन विषयनिंदक होतो. अशा रीतीने क्रमाक्रमाने तो पूर्ण शांतीस प्राप्त होतो यात संशय नाही. ही नानाविध मते क्रमपूर्ण विकासार्थ सांगितली आहेत. सर्व भावांमध्ये अवस्थांमध्ये गणेश भजन हे परमसुगम आहे. केवळ त्यानेच योगी होतो हे सर्व शास्त्रात संमत आहे. श्री गणराजांचे व्रत, पूजा, कीर्तन, श्रवण आदी आहे ते सर्व काही ब्रह्मीभूत प्रदायकच होय. नानाविध विषयांनी युक्त असलेला मानवही अहर्निश गणेशस्मरण करेल तर अंती गणेशस्मरण होईल. त्यामुळे स्वानंद लोकी जाऊन योगाभ्यासाने ब्रह्मकल्पाच्या अंती तो गणेशमय होईल यात संशयच नाही. नित्य आदरपूर्वक श्री गणराज स्मरण करावे. त्याने अंती तो मोरयाच त्या गणराजांची स्मृती देतो. अंतसमयी मुखात गजानन नाम येते. म्हणून मानवानी अहोरात्र त्या परम गजाननाचे स्मरण करावे. त्यानेच योगासमान नानाविध योग सर्व साध्य होईल. प्रयासरहितरित्या विशेष प्रयत्न न करता सदैव विषय लंपटाने जरी गणेशस्मरणात आसक्ती ठेवली तर तोही शुक्राचार्यासमान महान अधिकारी होईल. मग विचारपूर्वक करणाऱ्याचे भाग्य काय वर्णावे. जो कोणी शिव, विष्णू आदी प्रमुख देवतांचे स्मरण करेल अंती त्याला चित्तस्थ चिंतामणी प्रभू त्यांचे स्मरण करून देतो. त्यांच्या लोकी जाऊन मनोहारी भोग भोगून तो अन्य देवतांचा साधक निःसंशयरित्या या मृत्युलोकी परत येतो. पुराणांमध्ये त्रिगुणांचा लय वर्णिला आहे. अतः त्यापैकी एका गुणांनी युक्त देवतेच्या लोकात गेलेला तो जन्ममृत्यूने युक्त होतो. त्यामुळे साररूपात श्री गणेश भजन वर्णिले आहे, ज्याने अज्ञानयुक्त नरही ब्रह्मरूप होतो. हे दक्षा, असे हे अज्ञानकारीलाही ब्रह्मीभूत तत्व देणारे मार्ग योगप्राप्तीकरता तुला आदरपूर्वक सांगितले आहे. ओम इति श्रीमदान्ते पुराणोपनिषदी
नवमे खंडे योगचरिते मुद्गलदक्षसंवादे योगामृतार्थशास्त्रे चित्तभूमि निरोधेन अज्ञानिनां कर्मयोगवर्णनं नाम नवमोऽध्यायः। योगगीता भाग 5 पूर्ण. श्री गजाननार्पणमस्तु. जय गजानन.